मार्केट कमिटी मीटिंगमध्ये होती. इतकी तीव्रता आहे लोकांची दूध दरवाढीच्या बाबत सुद्धा. आता सरपंच ताईला काहीतरी बसायला दूध दरवाढीच्या बाबत सुद्धा लोकांची त्या ठिकाणी तीव्रता आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने एक कुठेतरी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमालाच घोषणा केली ती 13 तारखेला मतदान झाल्यानंतर 15 तारखेला आपण आंदोलन करू. तर मला काही कायदेशीर लोकांचा मी सल्ला घेतल्यानंतर एक असं लक्षात आलं की जर आपण आंदोलन केलं, आपण उमेदवार म्हणून त्यावेळेस होतो आणि आंदोलन केलं जर एखादा जरी गुन्हा दाखल झाला असता तर आपल्याला डिस्क्वालिफाईड करता येतं. जर आपल्याला अपात्र करण्याचा अधिकार सुद्धा शासनाला आहे. मग आपण नगरवरून त्या दिवशी मी निवेदन न देता मागालो आणि मग नंतर परत आचारसंहिता पदवीधरची आचारसंहिता लागली. आता पदवीधरची आचारसंहिता 2 तारखेला संपली. आता 2 तारखेला संपल्यामुळे आपल्याला आता उद्या आंदोलन करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळे विचार मांडले. बरोबर आहे, प्रत्येकाचे विचार. सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन करायचं. आता बऱ्याच वेळा आंदोलन करण्यामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे फक्त बरेच ठिकाणी पहा तुम्ही आंदोलन करते लोक आहे ना, आधीच शासनाला फोन करून सांगतात आम्ही येतो 5-10 मिनटात, तुम्ही या, फोटो काढू, आम्ही लगेच फोटो व्हायरल करून देऊ. आपल्याला त्याच्यासाठी काय आंदोलन नाही करायचं का हो? आपल्याला आउटपुट मिळालं पाहिजे. आणि आपण हे उद्याची तारीख एवढी अर्जंट, मी काल तर मी तो पाठ दिल्लीवरून आलो आहे. अर्जंट उद्याची तारीख का काढली की आता अधिवेशन चालू आहे. काल आम्ही पियुष गोयलला भेटलो, आम्ही परवा दिवशी. त्यांना भेटल्यानंतर मी दूध दरवाढीचा बाबत विषय घेतला. ते म्हणलं त्यांनी सांगितलं की दूध दरवाढी हा विषय राज्याच्या निगडीत विषय, राज्याच्या तुम्हाला त्या लोकांशी शासनाशी बोलावं लागणार आहे. त्यामुळे आता राज्यात अधिवेशन चालू आहे. जर आपण इथं तीव्रता दाखवली, तीव्रता म्हणजे शांततेच्या मार्गाने, जर तीव्रता म्हणजे शांततेच्या मार्गाने म्हणजे तुमच्या मार्गाने आहे का नाही, तर आपला निश्चित तिथं इफेक्ट होईल. पण आपण 10-20 लोक गेलो आहे आणि तिथं आंदोलन आपलं केलं आहे, बसलो आहे आणि निवेदन दिलं आहे, हा इफेक्ट होणार नाही. आपल्याला हजारोच्या संख्येने जर आपण गेलो तिथं तर काहीतरी शासनाला जाग येईल. आणि यांनी सांगितलं तसं आपण उद्या दिवसभरात आंदोलन जाहीर केलेलंच. जर आपल्याला वाटलं आउटपुटच काही निघत नाही तर मग आपण तिथंच लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेऊ. आणि पाचंदा हे जाड कातड्याचं सरकार आहे साहेब. पाचंदा लोक बसून जमत नाही. यांना हजारोच्या संख्येने यांना चक्काजाम करावं लागेल, तेव्हा हे लोक जागे होतील. आणि तू सतीशने सांगितलं तसं ना, गाया बिया 1-2 गाया नाही शरदराव, मी तर म्हणतो 100 गाय आहे ना त्या कलेक्टरलाच बांधून टाकू. म्हणजे त्या गाया तिथं कलेक्टर ऑफिसला, कलेक्टरला म्हणजे ते चुकला माझ्याकडून शब्द, मला एवढं माहीत नाही त्याच्यातलं. कलेक्टर ऑफिसला 5-50 गाया आणून सोडू आपण. कांद्याच्या गोण्या आणू. तुम्ही जे म्हणले ना दूध ओतून नाही द्यायचं, दूध फुकट वाटू ना, दूध फुकट वाटू. तिथं महसूल विभागातले असू, वेगवेगळ्या शासकीय लोक जे येणारे त्यांना दूध वाटप करू. ओतून का द्यायचं? दूध ओतून नाही द्यायचं, आपल्याला दूध वाटप करू. असं जर केलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने इफेक्ट होईल. आणि उद्या काय आपल्याला तिथं आपण तुम्ही सांगितलं तसं जर वाटलं आपल्याला नाही, आता आपल्याला बसणंच अपेक्षित आहे, तर तिथंच आपल्या गाया 5-50 गायांना खोट्या ठोकू आणि तिथंच आपलं आंदोलन चालू करू. दुभत्या गाया आणू वाटलंच तर त्यांचे मालक येते, तिथंच धारा काढताना तिथंच आपल्या रोडला इकायला काय आला तिथंच वाटू आपण. असं करू आपण, आहे का नाही? तसं केलं तर काहीतरी इफेक्ट होईल 100%. नाही तर असं गेलं आपण हे नाही होणार इफेक्ट. तर माझं काय म्हणणं आहे, तर एक सगळे आता इथं जमलेले सगळ्यांनी येताना आहे ना 1-2 जण येऊ नका. गाड्या ज्याच्या त्याच्या गावातून आहे ना 10-20 लोक घेऊन यायची जबाबदारी घ्या. नाही तर आपल्या आले तर आलाय खादी कपडे घालून माझ्या शेजारी येऊन बसलाय, माझ्या संग फोटो काढलाय, गेलाय परत नगरमध्ये त्याच्या कामाला. हे काय मला काही कळत नाही काय, कोण फोटो काढायला येतंय आणि कोण कामाला काम करणारा विचारा तिकडंच असतो उभा, आहे का नाही? एवढं प्रत्येकाने जबाबदारी घ्या. आणि दुसरं गाया कोण कोण आणू शकतं मला जरा हातवर करा बरं. आम्ही 2-3 गाया आणू शकतो. घ्या नावं लिहून घ्या रे सतीश, नावं लिह. चल दे त्यांना त्यांच्याकडे. घ्या गाया घे. बाजीरावच घे. बाजीराव किती गाया आणशील तू? बाजीराव 2 गाया घ्या ना. गाया नाही का कोणाकडे? अमोल किती? अमोल 5 गाया आणीन. लावायचं रे, पिकअप लावायचं.
लावायचं ना आणून बांधून आपण 5 गाया. हा बैलगाड्या मागव ना काही बैलगाड्या. बैलगाड्याची पण व्यवस्था करू. बैलगाड्या पण ले अमूल 5 गाया सांगा ना. अजून गायच नाही का कोणाकडे? हा शरदराव किती? शरदराव 1 गाई. अजून कोणाकडे गाय आहेत? गाया वासर विसर नाही का कोणाकडे? चाऱ्यावाले बोलवा, चारा हा? आणून. चाऱ्या पण आणायच्या. हा कोण? निलेश. अरे तुम्हाला दूध वाढीसाठी लढता आणि गाया निलेश 2 गाया आणणार आहे. अजून कोण सांगा?